सांगायला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या ठाणे महानगरपालिकेतर्फे चालवल्या जात असणाऱ्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन घेऊन 2 विद्यार्थिनींनी एक धवल यश प्राप्त केलेलं आहे. त्यांचं सर्वात प्रथम आपण अभिनंदन करावं अशी महापौर आणि उपमहापौर महोदयांना विनंती आहे. सर्वात प्रथम जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया. अंकिता अनिल पाटील. अंकितानं सुरुवातीला IPS या परीक्षेसाठी जे स्पर्धात्मक परीक्षा असते त्यामध्ये परीक्षा देऊन ऑल इंडिया 303 या क्रमांकाची रँक प्राप्त केली होती. पण तरीही तिचं समाधान झालं नाही. तिला अजून रँक खाली म्हणजे वर न्यायची होती. म्हणून तिनं पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 140 क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली आहे. अंकिता पाटील, तिचं मनापासून अभिनंदन. आता सध्या ती सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे, परंतु काही वेळातच काही वर्षामध्येच तिच्या डोक्यावर पी-कॅप येईल आणि IPS अधिकारी म्हणून ती कार्यरत असेल. सेवेमध्ये तिचं मनापासून स्वागत आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे की ठाण्याच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचं मार्गदर्शन तिला लाभलं आहे. त्याचबरोबर दीपाली महातो ही 103 ऑल इंडिया रँकनं उत्तीर्ण झाली होती, परंतु यानंतर रँक उंचावण्यासाठी तिनं जे परिश्रम घेतले त्यामधून आता ऑल इंडिया 36 या रँकनं ती उत्तीर्ण झाली आहे. दीपाली महातो सध्या दिल्लीमध्ये सेवेत आहे, पण तिची आई या ठिकाणी उपस्थित है. माताजी, आपसे अनुरोध है, कृपया आप दीपाली की तरफ से ये सम्मान का स्वीकार करने हेतु मंच पर उपस्थित हो जाए. जोरदार टाळ्यांनी आपण दीपाली महातोच्या आईचं या ठिकाणी स्वागत करूया. पुन्हा एकदा महापौर महोदय, आपल्या दोघांनाही विनंती आहे, महापौर आणि उपमहापौर, आपण दीपालीच्या वतीनं तिच्या आईकडे तिचा हा सन्मान सुपूर्द करावा. एकदा जोरदार टाळ्या अंकिता आणि दीपाली या दोघांसाठी. या दोघींनाही चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमधून मार्गदर्शन लाभलं होतं. या दोघींचंही मनापासून अभिनंदन आणि आपल्या ज्या इच्छा आहेत रँक उंचावण्याच्या त्या इच्छा फलद्रूप होत अशी आपल्याला परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि धवल यश चिंततो. सर्व मान्यवरांचे आशीर्वाद, इतक्या मोठ्या नारी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे हे धवल यश तुम्ही निर्विवाद प्राप्त कराल. सर्व मान्यवरांना काही क्षणांसाठी आसनस्थ होण्याची विनंती आहे. यानंतर आपण रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा आणि निबंध स्पर्धा या ठिकाणी घेतली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होईल. सर्वात प्रथम रांगोळी स्पर्धेचा निकाल. तृतीय क्रमांकाच्या मानकरी शुभांगी सुनील रायभोळे. शुभांगी सुनील रायभोळे. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी हेमावती जयराम चौधरी. आलेत का? रांगोळी साकारणाऱ्या या स्पर्धक महिलांचं अभिनंदन. तृतीय क्रमांक शुभांगी सुनील रायभोळे या. द्वितीय क्रमांक हेमावती जयराम चौधरी. शुभांगी हेमावती द्वितीय क्रमांकाची मानकरी हेमावती जयराम चौधरी, द्वितीय क्रमांकाची मानकरी. तिचं मनापासून अभिनंदन. हेमावती जयराम चौधरी द्वितीय क्रमांकाची मानकरी. आणि प्रथम क्रमांक रांगोळी स्पर्धा मोहिनी मयूर सोनार. रांगोळी मोठ्या पडद्यावर दाखवली तर सगळ्यांना पाहता येईल जर शक्य असेल तर. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी मोहिनी मयूर सोनार. या सगळ्या आपल्या महापालिकेच्या कर्मचारी महिला आहेत, त्यामुळं त्यांचं मनापासून अभिनंदन. मेहंदी स्पर्धा जी घेण्यात आली होती, या सगळ्या स्पर्धा केवळ 1 दिवस आधी म्हणजे 7 तारखेला घेण्यात आल्या होत्या.
मेहंदी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाच्या मानकरी रझिया बेग, रझिया बेग तृतीय क्रमांकाच्या मानकरी. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी विद्या दीपक पापाळे. रझिया बेग आई मेहंदीमध्ये तृतीय क्रमांक यांनी प्राप्त केलाय, त्यांचं अभिनंदन. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी विद्या दीपक पापाळे. विद्या दीपक पापाळे द्वितीय क्रमांक मेहंदी स्पर्धा. आणि प्रथम क्रमांकाच्या मानकरी सायली कोळी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. स्पर्धेत भाग घेणं इथे पहिलं यश आहे आणि बक्षीस मिळवणं हे दुसरं यश आहे. त्यामुळे ज्यांनी भाग घेतला त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी पारितोषिक मिळवलं त्यांचंही अभिनंदन. याचबरोबर आपण निबंध स्पर्धा घेतल्या होत्या त्याचाही पारितोषिक वितरण समारंभ होतोय. मेहंदीमध्ये प्रथम क्रमांकाच्या मानकरी सायली कोळी पारितोषिक स्वीकारतायत. निबंध स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाच्या मानकरी अनिता सचिन भोजने. अनिता भोजने तृतीय क्रमांकाच्या मानकरी. द्वितीय क्रमांक काजल रामदास कानसकर. काजल कानसकर द्वितीय क्रमांक निबंध स्पर्धा. कुठल्या तरी एका निबंधाची सुरुवात महापौर महोदया याचं परीक्षण उमेश बिरारी यांनी केलं होतं आणि त्यांनी मगाशी सांगितलं की कुणीतरी माझ्या सासूबाईंच्या आशीर्वादाने मी या निबंधाला प्रारंभ करते असं म्हटलं होतं. ते कुणी म्हटलं होतं ते माहीत नाही, पण यापैकीच कोणी असावं. काजल रामदास कानसकर. आणि प्रथम क्रमांक दीपाली अमोल ठाकरे. दीपाली अमोल ठाकरे निबंध स्पर्धा प्रथम क्रमांकाच्या मानकरी. ठाणे महानगरपालिकेतील महिलांसाठी ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यासोबतच आरोग्य विभागाने आशा वर्कर्ससाठी सुद्धा निबंध स्पर्धा घेतली होती. त्याच्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी वर्षा जयेंद्र रसाळ. वर्षा जयेंद्र रसाळ तृतीय क्रमांक निबंध स्पर्धा. द्वितीय क्रमांक स्वरूपा प्रमोद देशपांडे. वर्षा रसाळ तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक स्वरूपा प्रमोद देशपांडे. आणि निबंध स्पर्धा आशा वर्कर्ससाठी जी घेण्यात आली होती त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी प्रणाली त्रिंबक गांगुर्डे. प्रणाली त्रिंबक गांगुर्डे निबंध स्पर्धा प्रथम क्रमांकाच्या मानकरी. आल्यात का? प्रणाली त्रिंबक गांगुर्डे. आणि रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाच्या मानकरी शुभांगी सुनील रायबोळे या ठिकाणी आता आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण आपलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारावं. शुभांगी सुनील रायबोळे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा काही क्षणासाठी आसनस्थ होण्याची विनंती आहे. आणि या ठिकाणी उपस्थित महापौर आणि उपमहापौर महोदयांना विनंती आहे आपण या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. सर्वात प्रथम कृष्णाजी पाटील उपमहापौर ठाणे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर महापौर शर्मिला पिंपळकर तसेच
अतिरिक्त आयुक्त बिरारी साहेब, अनगा कदम मॅडम आणि इतर मान्यवर सर्व आणि उपस्थित सर्व महिला बालकल्याण आणि महापालिकेतील सर्व महिला वर्ग, आज आपण महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त बक्षीस समारंभ म्हणा किंवा कार्यक्रम आयोजित केला होता आणि महिलांनी ज्या क्षेत्रात काम केले त्यांचं बक्षीस समारंभ घेतलेला आहे. त्याचबरोबर महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिन जो साजरा काल झाला त्याच्यामध्ये बघायला गेलं तर महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. फार पूर्वी चूल आणि मूल इथेच मर्यादा होत्या महिलांच्या, पण गेल्या ह्या 21व्या शतकात बघितलं तर महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मग सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तसंच आरोग्य क्षेत्र असेल किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये महिला ह्या पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्याचबरोबर याची दखल घेऊन भारत सरकारने पण महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये पण पर्सेंटेज दिलेला आहे की त्यांचं एक स्थान तयार करण्यासाठी घेतलेलं आहे. जसं महापालिका क्षेत्रामध्ये 50%, तसेच इतर राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांना 30% असं आरक्षण दिलेलं आहे. तर ह्याच ह्या सक्षमीकरण आणखीन महिलांचं सुधारण्याकरिता शासन बरेच प्रयत्न करत असतं, पण त्याचबरोबर काही खंतही वाटते की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला बरेच कामं करणं गरजेचं आहे. कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने जरी आपण 21व्या शतकात असलो तरी त्यांना देणं ही काळाची गरज अशी मला वाटते. तर ह्या निमित्ताने भविष्यात महापालिका क्षेत्रात असू किंवा इतर सामाजिक क्षेत्रातून महिलांना सुरक्षा आणि सन्मान देण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस ही भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद कृष्णाजी पाटील साहेब. यानंतर महापौर महोदयांना विनंती आहे आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया महापौर शर्मिलाताई पिंपळवलकर. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व आपले मान्यवर आणि उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व ठाणे महानगरपालिकेचे जेवढे कर्मचारी आहेत आज उपस्थित आहेत. एक दिवस असा मनोरंजनाचा पाहिजे असतो महिलांसाठी आणि मला वाटतं 8 मार्च ठाणे महानगरपालिका या महिलांसाठी हे आयोजन करत असते. तळागाळापासून काबाड कष्ट करून आपल्या ध्येयापर्यंत पोचणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा खरं तर आज गौरव करण्यात येतो आणि तोच दिवस म्हणून आज जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. पूर्ण महाराष्ट्रावर अनेक प्रकारचे कार्यक्रम खरं तर महिला दिनानिमित्त राबवले जातात. आज महिला घरात न राहता घरातली तर ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतच आहे, पण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही ती तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपण कामाच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. महापालिकामार्फत महिलांसाठी आरोग्याचे शिबिर आयोजन केले जातात. योग्य मार्गदर्शन, जनजागृती अत्यंत आवश्यक आहे आपल्या महिलांसाठी आणि आपण शिबिराच्या मार्फत ठाणे महानगरपालिकेकडून तेही राबवले जातात. आपण सर्वांनी एकत्रितपणे महिलांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी आणि शिक्षणाची संधी, आरोग्य सुविधा, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक मुलींच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला वाटतं समान संधी आणि मार्गदर्शन हे मिळालं पाहिजेच, पण त्याचबरोबर समाजात स्त्री आणि पुरुष समानतेची भावना रुजवणे ही पण काळाची गरज आहे. मला वाटतं येत्या भविष्य काळामध्ये आज आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक एक राजकन्या आहे आणि या राजकन्येला घडवण्याचं काम आपल्या घरातून पाल्य करत असतात. राजमाता जिजाऊपासून हा काळ जो चालू झाला तो मला वाटतं आत्ताच्या या आकाशात भरारी घेणाऱ्या महिलांपर्यंत आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मला वाटतं
आजची स्त्री स्वतःचे निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि तिच्या या पूर्ण वाटचालीसाठी मी माझ्याकडून आणि माझ्या ठाणे शहराकडून खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.